जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे की मुंबईचे ग्राउंड कधीपासून सुरू होतील, त्याचबरोबर मुंबईचे ग्राउंड कोणत्या कोणत्या ठिकाणी घेतले जातील, मुलांचे आणि मुलींचे दोन्हीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। आणि मुंबई वगळता बाकीचे जिल्ह्यांचे ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरुवात होणार आहेत। तर त्यांचे हॉल तिकीट कधीपर्यंत येतील हे सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, मुंबई वगळता बाकीचे जिल्ह्यांचे ग्राउंड हे 20 जानेवारी पासून सुरू होणार आहेत। आता ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरू होणार आहे, तर साधारण ग्राउंडच्या अगोदर 8 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाते। म्हणजेच बघा, 8 ते 10 तारखेच्या आसपास तुम्हाला हॉल तिकीट येतील। एखाद्या जिल्ह्याचं मागे पुढे झाले तर 12 जानेवारी पर्यंत सर्व जिल्ह्याचे हॉल तिकीट तुम्हाला भेटून जातील। आता प्रश्न राहिला की मुंबईचे ग्राउंड कधी सुरू होतील। तर बघा, मुंबईचे ग्राउंड हे कधी सुरू होतील, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या ठिकाणी मुलांचे आणि मुलींचे ग्राउंड घेतले जातील, आपण हा प्रश्न अगोदर क्लिअर करू। त्यानंतर आपण मुंबईचे ग्राउंड कधी सुरू होतील हे बघू। तर बघा, मुंबईचे ग्राउंड हे तुम्हाला पण माहिती आहे, बरेच मुलं जुनी सुद्धा असतील, व्हिडिओ पाहत असतील की 2021 ची भरती 23 मध्ये झाली। त्यावेळेस मुंबईचे ग्राउंड कलिना आणि मरोळ या ठिकाणी घेतले गेले आणि मुलींचे जे ग्राउंड आहे नायगाव या ठिकाणी घेतले गेले। तर बघा, कलिना आणि मरोळ जे आहे या ठिकाणी 2021 चे जे ग्राउंड होतं, 21 ची जी भरती होती त्याचे ग्राउंड कलिना आणि मरोळा घेतले। त्यानंतर जे 2024 ची जी भरती निघालेली होती त्याचे ग्राउंड घाटकोपरला झाले। आता घाटकोपरला जे ग्राउंड घेण्यात आले होते ते पावसाचं सुद्धा कारण होतं, पाऊस होता। त्याचबरोबर मरोळ या ठिकाणी मुलींची ट्रेनिंग चालू होती। जे मुली पोलीस भरतीमध्ये लागलेले होते आणि त्यांनी ट्रेनिंगला जाण्या अगोदर त्यांना तिथं मरोळमध्ये हजर करून घेतलेलं होतं। त्या कारणामुळे जे ग्राउंड आहे ते घाटकोपरला घेण्यात आले आणि मुलींचे ग्राउंड हे मरीन लाईनला घेण्यात आलेले होते। तर आता ह्या वेळेस ग्राउंड कुठं होतील, तर बघा, आणि ग्राउंड कुठे घेतले जातील हे फिक्स झालेलं नाही। तर कन्फर्म जर झालं तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू की तुमचे ग्राउंड ह्या वेळेचे कुठे घेतले जातील। पण 90% चान्सेस आहेत मुलांचे ग्राउंड हे मरोळ आणि कलिना या ठिकाणी होण्याचे आणि मुलींचे ग्राउंड नायगावला होण्याचे। तर बघा, जर काही अपडेट असेल की ग्राउंड दुसरीकडे कुठे घेतले तर तुम्हाला त्याबद्दल आपण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगू। तर बघा, आता ग्राउंड कधी सुरू होतील, सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की ग्राउंड कधी सुरू होतील। तर बघा, सध्या तर कुठल्याही ग्राउंडची तयारी चालू नाही, म्हणजे ग्राउंड जे तयार करून घेतात अगोदर भरतीच्या ती तयारी अजूनपर्यंत चालू नाही। मग सध्या तर ग्राउंड जानेवारी मध्ये होणार का, तर जानेवारी मध्ये ग्राउंड होणार नाही। पण जर जानेवारी मध्ये जर ग्राउंडची तयारी त्यांनी सुरुवात केली करायला, तर मग तुमचे हॉल तिकीट जानेवारी मध्ये येऊ शकतात एंडिंगला आणि तुमचे ग्राउंड हे फेब्रुवारी मध्ये होऊ शकतात। तर बघा, 10-12 तारखेला किंवा 15 तारखेच्या पुढून सुद्धा, आता 15 तारखेला इलेक्शन असल्या कारणाने 15-16 तारीख हा बंदोबस्त मध्ये जाईल। तर 16 तारखेच्या नंतर जर त्याने ग्राउंडला सुरुवात केली की ग्राउंड तयार करायला, तर बघा, एक जास्तीत जास्त आपण धरू 10 दिवसापर्यंत संपूर्ण ग्राउंड क्लिअर होतील की त्यांच्या तयार करून। तर झाले तर मग तुम्हाला एंडिंगला शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट येऊ शकतात आणि फेब्रुवारी मध्ये तुमचे ग्राउंड घेतले जातील। आणि जर समजा जर तयारी झाली नसेल की जानेवारी मध्ये ग्राउंड रेडी करण्याची, तर तुम्हाला फेब्रुवारी मध्ये तुमचे हॉल तिकीट येऊ शकतील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत कधीही तुमचे ग्राउंड चालू होऊ शकतात। तर तुम्ही तयारीत राहा। ग्राउंड हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही तयारीत राहा। मग जर मागे पुढे झाले तर पुढे सुद्धा जाऊ शकेल, तरी पुढे गेला तर तुम्हाला तो टायमिंग भेटेल प्रॅक्टिससाठी।
तर बघा, ग्राउंड हे 90% चान्सेस आहेत कलिना आणि मरोळ या ठिकाणी मुलांचे होण्याचे. आता कलिना आणि मरोळ यामध्ये काय डिफरन्स आहे, तर बघा, मरोळ हे मातीचंच ग्राउंड आहे आणि कलिनाचं सुद्धा ग्राउंड मातीचंच आहे. पण जो मरोळचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी थोडीशी मातीचं प्रमाण जे आहे जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे धूळ जे आहे जास्त नाकातोंडामध्ये जाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. पण कलिनाला जे मुलं ग्राउंडला जातील त्यांना ग्राउंडचे जे धूळ आहे एवढं जास्त उडणार नाही, जे मरोळा उडेल. मरोळा जेवढे धुळीचं प्रमाण असेल तेवढं कलिनाला थोडंफार कमी आहे. ग्राउंड आपण नायगावचं सांगणार आहे, कारण मरीन लाईनला ग्राउंड होतील हे कमी चान्सेस आहेत, पण 90% चान्सेस आहेत नायगावला ग्राउंड होण्याचे. तर नायगावचं ग्राउंड हे 200 मीटरचं एक राऊंड आहे. तर बघा, मुलींनी तयारी ठेवा 200 मीटरच्या राऊंडची, कारण मुली 400 मीटरच्या राऊंडची प्रॅक्टिस करत असतील. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मुंबईच्या ग्राउंडला येचाल आणि तुमचे ग्राउंड नायगावला घेतलं जाईल त्यावेळेस तुमचे मार्क कमी होऊन जातात. कारण तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस आपण 400 मीटरचा राऊंड एक मारतो त्यावेळेस जो टायमिंग आणि 200 मीटरचा राऊंड मारतो, तर 200 मीटरचा राऊंड मारते वेळेस आपल्याला 4 राऊंड मारायचे आहेत आणि 400चे 2 राऊंड मारायचे आहेत. जेवढे राऊंड कमी होतील तेवढा टायमिंग आपल्याला कमी लागणार आहे आणि राऊंड जसे वाढतील तसे आपल्याला टायमिंग जास्त लागतो, त्यामुळे आपले मार्क आपोआप कमी होणार आहेत. तर तुम्ही 200 मीटरचं होता होईल तेवढी प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल तिथे तुम्हाला किती मार्क येत आहेत. 400 मीटर आणि 200 मीटर मध्ये काय डिफरन्स आहे याचं तुम्हाला समजून जाईल. मुलं आणि मुली दोघांनी सुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस हे तुम्हाला ग्राउंड वरती करायची आहे, कारण रोडवर तुमचे ग्राउंड घेतले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ग्राउंडवर प्रॅक्टिस ठेवा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडवर रनिंग करण्याचा एक सराव होऊन जाईल. तर बघा, जे मुंबईचे ग्राउंड आहेत ते फेब्रुवारी पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे, कारण बघा आता इलेक्शन वगैरे जानेवारीमध्ये होऊन जाईल आणि ग्राउंडची सुद्धा तयारी जानेवारीमध्ये जरी केली त्यांनी तर फेब्रुवारीमध्ये ग्राउंड चालू व्हायला काही अडचण येणार नाही. तर तुम्ही फेब्रुवारीच्या तयारीने राहा. फेब्रुवारीमध्ये कधीही तुमचे ग्राउंड घेतले जातील. आता आपल्याला जे अपडेट येईल ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगूच, पण तरीही तुम्ही फेब्रुवारीच्या तयारीने ग्राउंडला राहा आणि सर्वजण चांगलं ग्राउंड करा, कारण आता दिवस खूप कमी आहेत. आता जर मुंबई वगळता बाकीच्या जिल्ह्यांना तर झालंच मित्रांनो, फक्त 15 दिवसाच्या जवळपास ग्राउंड राहिलेला आहे आणि मुंबईचं साधारणतः महिन्याच्या खूप जास्तीत जास्त महिन्याच्या आसपास होऊन जाईल तुमचे ग्राउंड सुद्धा. जर तयारी लवकर झाली तर लवकर ग्राउंड घेऊन टाकतील. तर तुम्ही सगळेजण ग्राउंडला चांगले जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगली तयारी ठेवा ग्राउंडसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.